बोला पुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नीची साज आपजे, मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही। तैसे ही जान माया तू भ्रम तू आहासी वाया, शस्त्री आणि तलिया छाया जैसे अंगिन रूपे। का पूर्ण कुंड उलंडला तेथे बिंबाकारू दिसे भ्रमला, परी भानू नाही नासला तया सवे। ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तो मंगल्या आपसे स्वरूपची। तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारूपी भ्रांती बाप्पा। श्रोते हो, माऊली आपल्याला या ओव्याद्वारे समजवतात आणि त्याचा भावार्थ असा आहे, ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेले विषय स्वप्नातच खरे भासतात, परंतु जागृत होऊन हवे ते काही एक नसते, त्याप्रमाणे हे सर्व माईक आहे असे समज। तू भ्रमात व्यर्थ पडला आहेस। अरे, मनुष्याच्या सावलीवर शस्त्राने प्रहार केला तर तो घाव असा जसा त्याच्या अंगास लागत नाही, किंवा पाण्याने भरलेले भांडे पालती केल्यावर त्यातील सूर्य प्रतिबिंब नाहीशी झालेले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर खरा सूर्य मात्र नाश पावलेला नसतो। अथवा आकाशे बांधलेल्या घरात त्या घराच्या आकृतीचे झालेले दिसते, पण ते घर मोडल्यावर ते नष्ट न होता त्याचे सहजच मूळ स्वरूप जसेच्या तसे राहते। त्याचप्रमाणे शरीर नाश पावले तरी मूळ आत्मस्वरूपाचा कधीही नाश होत नाही। म्हणून बाबा रे, तू ही जन्ममरणाची नुकतीच भ्रांती आत्म्यावर आरोपू नकोस। जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिले, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्याते। मनुष्याने ज्याप्रमाणे जुने झालेले वस्त्र टाकावे व नवीन धारण करावे नेसावे, त्याप्रमाणे हा चैतन्यनाथ आत्मा एक देह टाकून दुसऱ्या देहाचा स्वीकार करतो। आत्मचैतन्याच्या आश्रयावरच शरीराची जन्ममरण भ्रांती होते। हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विशुद्धू, मनोनी शास्त्रादिकी छेदू न घडे या प्रलयोदके नाल्लवे, अग्निदाहो न संभवे एत महाशोषु न प्रभवे। मारुतांचा अर्जुन हा नित्यू अचूळ हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा। श्रोते हो, माऊली आपल्याला ह्या ओळीद्वारे समजवतात आणि त्याचा भावार्थ असा आहे, निर्वय असल्यामुळे हा आत्मा जन्म मरण रहित असून नित्य स्वतः सिद्ध वस्तुतः उपाधी रहित व अत्यंत शुद्ध आहे, म्हणून याचा शास्त्रधिकांनी सुद्धा घात होत नाही। हा प्रलयाच्या पाण्यानेही बुडत नाही, या अग्नीने जळणे संभवनीय नाही, तसेच वायूचा महाशोषणे शक्ती प्रभावही येथे चालत नाही। म्हणून अर्जुना, हा आत्मा नित्य क्रियारहित व शाश्वत असून सर्व ठिकाणी सदा स्वयंप्रकाश व परिपूर्ण व्यापक रूपाने भरला आहे। हा तर्काची या दिठी गोचर नोहे किरीटी, ध्यान याची या भेटी उत्कंठावा आहे। हा सदा दुर्लभ मना आपुन हे साधना, निसीमो हा अर्जुना पुरुषोत्तम। हा गुणत्रय रयतू अनादि अविकृतू, व्यक्तीची अतितू सर्वरूप। अर्जुना असा हा जाणावा सकळा आत्मकू देखावा, मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा। श्रोते हो, आपल्याला माऊली ह्या ओळीद्वारे समजवतात, हा आत्मा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसणारा अनुमान प्रमाणात विषय होणारा नव्हे, ध्यान तर याच्याच भेटीसाठी उत्कंठित झालेले असते। अर्जुना, हा मनास नेहमी दुर्लभ साधनाने प्राप्त न होणारा अत्यंत म्हणशील देशकाल वस्तू परिच्छेदरहित व पुरुषोत्तम म्हणजे क्षराक्षर पुरुषात समव्याप्त, त्या उभय उपाधीहून अतीत केवळ निर्विशेष अनुभूती रूप उत्तम पुरुष होय। हा गुणत्रयरहित म्हणजे निर्गुण निर्विशेष उत्पत्तीरहित विकाररहित जगतादी किंवा रूपादी आकाररहित व वस्तुमात्राच्या स्वरूपात समव्याप्त आहे। अर्जुना, आत्मा हा असा आहे असे जाणावे, तसेच हा सर्वव्यापी आहे असे तू जाणलेस म्हणजे मग तुझा हा सर्व शोक आपोआप नाहीसा होईल।
अथवा ऐसा नेनती तू अंतासी मानिसी तरी सोचून पावसी पंडुकुमरा. जो आधी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू. जैसा प्रवाह अनुस्तुतू गंगाजळाचा ते आधी नाही खंडले. समुद्री तरी असे मिनले आणि जातीची मध्य उरले दिसे तैसे. ये तिन्ही तयापरी सरसीच तसदा अवधारी. भूताशी कवनी ओसरी ठाकती ना म्हणून आघवे. येत तुझ न लगे सोचावे जे क्षितिशे स्वभावे अनादी ऐसी. ना तरी हे अर्जुना नयेची तुझिया मना. जे देखुनी शोकू अधीना जन्मक्षया. तरी येत काही तुझं शोकासी कारण नाही. हे जन्ममृत्यू पाही अपरिहर. श्रोते हो, मौली आपल्याला याचा भावार्थ सांगतात. अथवा असेही पहा की अर्जुना, आत्मा अविनाशी आहे व हा विचार कळत नसल्याने असे न मानता तो नाशवंत आहे. असे जरी तू मानले तरी देखील तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण गंगेच्या पाण्याचा ओघ ज्याप्रमाणे अविच्छिन्न आहे त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय याचा क्रम प्रवाही अखंडच आहे. या तिन्ही अवस्थेत आत्मा अखंड व नित्य आहे. ते तऱ्हेचे पाणी उगमाच्या ठिकाणी खंड पावलेले नसते. पुढे ते समुद्राला जाऊन एकसारखे मिळत असते आणि जात असताना वाहत्या प्रवाहातही ते पाणीच जसे दिसते त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती व लय ही तिन्ही प्राणीमात्राच्या नेहमी बरोबरच आहेत. त्यांचा प्रवाह प्राणीमात्रास कोणत्याही वेळी थांबविता येत नाही असे समज. म्हणून तुला हे सर्वांकरिता किंवा त्यातील कोणाकरिता शोक करावाच नको. कारण स्वभावतःच हा असा सृष्टिक्रम अनादी सिद्ध म्हणजेच आरंभापासून चालत आलेला आहे. हे प्राणी मात्र जन्ममरणाच्या अधीन आहे असे पाहून जर हे म्हणणे तुला मनाला पटत नसेल तरी पण यातील कोणाविषयी तुला येथे शोक करण्याचे कारण नाही. कारण हे जन्ममृत्यू अपरिहार्य अटळ आहे असे तू समज. उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे. हे घटिका यत्र जसे परिभ्रमेगा. अनिवार्य जस जगी महाप्रलय अवसरे. हे त्रैलोक्याची संहरे म्हणून हा न परिहरे आदि अंतू. तू जरी असे मानसी तरी खेदू का करीसी. काय जाणू तुझी नेनसी धनुर्धरा. येत आणि काही एक पार्था तुझ पाहुनी परी पाहता. दुःख करावया सार्वथा विशो नाही. श्रोते हो, माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात. अरे, जे जन्मास आले ते नाश पावणारच व नाश पावलेले पुन्हा जन्मास आल्याचे दिसते. ही जन्ममरण परंपरा राडगाडग्याप्रमाणे सतत चालू आहे. अथवा सूर्यांचे उदयास्त ज्याप्रमाणे आपोआप निरंतर होत जात असतात त्याप्रमाणे या जगात जन्ममरण कोणालाही अनिवार्य आहेत, टळत नाही. प्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही संहार होतो. म्हणूनच उत्पत्ती व नाश हे टळत नाही. असे हे जर आत्म्याला आदी व अंत मानित असलास तर मग भेद का करतोस. अर्जुना, तू शहाणा असून समजून उमजून असा वेळात का शिकतोस. अर्जुना, आणखी एक गोष्ट तुला सांगतो की पुष्कळ प्रकाराने विचार करून पाहिले असता तुला ते दुःख करावयास काहीच कारण दिसत नाही. जे समजते ये भूते जन्माआदी अभूते. मग पातली व्यक्ती ते जन्मलेया. ती क्षयाशी जेत जाती तेत निभ्रात आणे नव्हती. तेखे पूर्वस्थितीच येती आपुलिये. येर मध्ये जे अतिभ्राभासे ते निद्रिता स्वप्न जैसे. तैसा आकरू हा मायवसे सत्स्वरूपी. ना तरी पवणे स्पर्शिले निरपडियासी. तरंगा का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. तैसे सकळे हे मूर्त जानपा माया करीत. जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल. तैसे आधीची जे नाही तया लागे तू रुदसी काही. तू अविट ते पाही चैतन्यक. जयाशी आधीची भोगित विषय त्यजिले संत. जया लागे विरक्त वनवासिये. दीठी सुनी जया ते ब्रह्मचर्यादी व्रते. मुनीश्वर तपाते आचराते. श्रोते हो, माऊली आपल्याला समजवतात. असे पहा की हे सर्व प्राणी उत्पत्तीपूर्वी निराकार होते. मग जन्म धारण केल्यावर ते आकाराला प्राप्त झाले. मग ते तेथे लय पाहून जातात. तेथेही निसंशय दुसऱ्या स्थितीत जात नाही, तर पूर्वीच्या आपल्या अव्यक्त स्थितीलाच प्राप्त होतात. आता मध्यंतरी जन्म मृत्यू व या दोन अवस्थांमध्ये जे दुसरे व्यक्त प्रत्यक्ष गोचर झालेला आकार हा निजलेल्या मनुष्याला ज्याप्रमाणे स्वप्न दिसते त्याप्रमाणे होय, तसाच
हा जगदाकार मायेच्या योगाने सत्य ब्रह्मरूप अधिष्ठानवर भासतो, तसाच हा जगदाकार मायेच्या योगाने सत्य ब्रह्मस्वरूप अधिष्ठानावर भासतो. किंवा वायूचा प्राण्याला स्पर्श झाल्याबरोबर जल हे लाटांच्या आकाराने भासते, किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सुवर्णाच्या ठिकाणी अलंकाराचा आकार व्यक्त होतो. त्याप्रमाणे सर्व साकार व्यक्त जगत मायाकार्य म्हणजे मिथ्या अनिर्वचनीय उत्पन्न झाले आहे असे समज. जसा आकाशात मेघांचा पडदा भासतो ते कसे? उत्तर, अरे जे मुळातच नाही त्याबद्दल तू रडतोस त्याला काय म्हणावे? अरे नित्य असे जे एक ब्रह्मचैतन्य त्याकडे लक्ष दे, त्याचे आत्मत्वाने ज्ञान संपादन करून घे. साधूंना त्या ब्रह्माची आवड तीव्र जिज्ञासा उत्पन्न झाल्याबरोबर विषय हा संतांना सोडून जातात आणि त्या ब्रह्माची आत्मत्वाने प्राप्ती होण्याकरता वैराग्य संपन्न अधिकारी मनवासी होतात आणि त्या ब्रह्मप्राप्तीकडे दृष्टी ठेवून श्रेष्ठ मुनी ब्रह्माचार्यिक वर्ते व तपे आचरतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.